आदाब अर्ज़ है एटीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। आइंदा इंतखाब में MIM की मौजूदगी खत्म होने की पेशनगोई शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान रुकन असम्बली संजय शिरसाठ ने की। ताहम भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार जाहिर होने के बाद MIM के उम्मीदवार का ऐलान किया जाएगा। MIM रियासती सदर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील का बयान। अब खबरें तफसील से। आइंदा इंतखाब में MIM की मौजूदगी खत्म हो जाएगी, ऐसी पेशनगोई शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान रुकन असम्बली संजय शिरसाठ ने की है। औरंगाबाद लोकसभा की नशिस्त पर शिवसेना शिंदे ग्रुप मुकाबला करेगा। ये बात उन्होंने सहाफियों से मुखातिबत में कही। MIM अभी कुछ रहने वाला नहीं। MIM की यहाँ ही नहीं, महाराष्ट्र में कहीं भी MIM का कुछ भी वजूद रहा नहीं है, ना यहाँ की सीट चुन के। उनकी तरफ से वो अपना तरीके से वो प्रचार करेंगे, आक्रामक प्रचार करेंगे, वो ऐसे आएंगे, वो दो चार गालियाँ देंगे। ये उनकी स्टाइल है। ये स्टाइल को अब लोग भूलने वाले नहीं। देखिए, अभी ये महायुति में सीटों का बंटवारे को लेके कई दिनों से चर्चा चल रही है, वो अंतिम पड़ाव पे आ चुकी है। उसमें संभाजी नगर की भी एक सीट जो अहम मानी जाती है, वो सीट शिवसेना ने बहुत आग्रह करके, क्योंकि बार-बार ये सीट लड़ाई है, यहाँ हमारा उम्मीदवार चुन के आया, इसलिए उनको रिक्वेस्ट की है कि ये सीट हमको संभाजी नगर की सीट ये शिवसेना को छोड़ना चाहिए महाराष्ट्र, और वो 99% उसको एग्री हुए। ऐसा मेरी कहना की वजह मेरी सोच है, क्योंकि ये परंपरागत सीट है इसलिए शिवसेना को छोड़ी जा रही है, इसलिए उन्होंने भी ज्यादा इसमें फोर्स किए नहीं, वो भी ये सीट छोड़ने के लिए राजी हो जाएंगे, ऐसे मेरा मानना है। राहुल गांधी का दौरा हो रहा है, अभी आप सभा भी होने वाली है महाराष्ट्र में, मगर ये दौरे में कुछ आपको कोई नुकसान हो सकता है? नहीं, इस दौरे का नुकसान कुछ नहीं है। ये भारत जोड़ो क्या होता है, भारत टूटा का है, भारत जोड़ो का मतलब ही हमें समझ में नहीं आता। लेकिन उनकी वो रैली चल रही है, पार्टी का वो प्रोग्राम है, उन्होंने करना चाहिए। लेकिन सबसे बड़ी बात है, पार्टी के कार्यकर्ता से ज्यादा खुश उबटा के नेता लोग हैं। उनकी अगुवाई में वो अभी मुंबई में रेड कार्पेट डालने वाले, वेलकम टू मुंबई ये बैनर लगाने वाले, जो बाला साहब अगर ऊपर से देखते होंगे तो वो अगर उनका बस चले तो इनको जूते मारने में भी कम करते नहीं थे। लेकिन चलता है, सत्ता का यूज कैसा करना, पार्टी का यूज कैसा करना है, वो उनके वरिष्ठ नेता डिसाइड करते हैं। लेकिन अब जनता इन ऐसे जो गद्दारों को, जो बाला साहब के विचार के खिलाफ गए, उनको छोड़ेंगे नहीं। दीगर पार्टियों के उम्मीदवार जाहिर होने के बाद हम हमारे पत्ते खोलेंगे। ये बात MIM के रियासती सदर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील ने कही है। उन्होंने कहा कि दीगर पार्टियों के नाराज उम्मीदवारों पर भी नजर है। आता काय आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात आता जे आयडेंटिफाईड झालेले आहे ते 6 सीट्स आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सीट्स ही होऊ शकतं, कारण जे पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आपल्याला दररोज बघायला मिळत आहे आणि जेव्हा जेव्हा लिस्ट बाहेर येईल सगळ्या मेजर पॉलिटिकल पार्टीज जितकं त्यांचे आहे, मग एक नाराजगीचा सूर तर पसरणारच की अपेक्षा होती यांना सीट मिळायची, त्यांना मिळाली नाही तर ते नाराज होतील। तर अशा लोकांवरही आम्ही नजर ठेवलेले आहे, अशा कॉन्स्टिट्युएन्सीजवरही आम्ही नजर ठेवलेले आहे आणि बघू आता लवकरात लवकर त्यांनी घोषणा केली, त्यांनी पत्ते आपले उघडले तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडू। MIM का उशीर करते आपले उमेदवार घोषणा करा? अरे MIM तर खूप लहान पार्टी आहे ना, हे प्रश्न तुम्ही मोठ्या पक्षांना विचारा ना। ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते इथे येऊन गेलेले आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये फक्त एकच सूर होता कि यार ना उखाड़ फेंकने का है, MIM को उखाड़ फेंकना है, यहाँ के सांसद को, खासदार को उखाड़ के फेंकना है, निजाम का है, ये है वो है करके, आणि कमल को भेजना है यहाँ से। मग काय इतकं उशीर लावतो तुम्ही? तुम्हाला तर एक प्रश्न विचारतो मी,
आम्ही तर 48 सीट लढणार नाही. आम्ही देशामध्ये आम्ही 400च्या घोषणा केलेली नाही आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये 2, 4, 6, 6 सीट जे काही आम्ही लढणार आहे त्याच्या बाबतीत इतकी उत्सुकता काय आहे. मी जे 48 सीट लढणार आहे त्यांना मी प्रश्न विचारतो की तुम्हाला काय इतका उशीर लागत आहे. हो हो, सगळ्यांचे पत्ते उघडल्यानंतरच आम्ही आमचे पत्ते उघडणार आहे. इम्तियाज जलीलला 2 ऑप्शन्स आहे. एक तर मुंबईची सीट्स ज्याच्यावर आम्ही 0 डाऊन केलेले आहे आणि दुसरा म्हणजे आपलं जे आमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे औरंगाबादची त्याच्या बाबतीत आहे. त्याचा निर्णयही आम्ही त्यांचे सगळे कॅन्डिडेट कोण कोण आहे आणि इथे कोणाला तिकीट मिळणार कॅन्डिडेट तर सोडा. या शहराची या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की कोणत्या पार्टीला तिकीट मिळणार आहे हेही आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. कॅन्डिडेट तर सोडा, तर बिचारे इतके कामाला लागलेले आहे की आज घोषणा होतील तर काही होऊ लागलेलं नाही आहे. पण आम्ही आमच्या 2 सीट्स पैकी 1 सीटवर लढणार आहे. तारीख की बड़ी विरासत होने की वजह से नए प्रोजेक्ट को फरोग दिया जाएगा। ये बात रविंद्र जोगदंड ने स्मार्ट सिटी के डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर के ओहदे पर रुजू होने के बाद मीटिंग में कही। जीएसटी शोबे के डिप्टी कमिश्नर रविंद्र जोगदंड ने स्मार्ट सिटी डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर के ओहदे का कामकाज बुध की शाम सौरभ जोशी से हासिल किया। इनका स्मार्ट सिटी डिप्टी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर के ओहदे पर तकर्रुर किया गया है। इस मौके पर म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर और स्मार्ट सिटी के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर जी श्रीकांत और स्मार्ट सिटी के एडिशनल चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अरुण शिंदे मौजूद थे। जोगदंड को जीएसटी शोबे में टैक्स इंतजाम का बेहतरीन तजुर्बा है। इनका तजुर्बा सिटी प्रोजेक्ट में सूदमंद साबित होगा, ऐसी उम्मीद जाहिर की जा रही है। इनके ओहदे संभालने के बाद मुख्तलिफ शोबों के मौज़्ज़ीन ने इस से मुलाकात करके नई ख्वाहिशात का इजहार किया। स्मार्ट सिटी के सीईओ जी श्रीकांत की रहनुमाई में जोगदंड ने जुमेरात को सुबह स्मार्ट सिटी अफसरान मुलाजमीन की मीटिंग लेकर अहम प्रोजेक्ट्स की मालूमात ली। तारीखी शहर औरंगाबाद में किस तरह से नए प्रोजेक्ट को फ़रोग दिया जाए और शहर को किस तरह मज़ीद खूबसूरत बनाया जाए, इस बात पर जोगदंड ने जोर दिया। म्यूनसिपल कॉरपोरेशन में टाउन प्लानिंग शोबे में बदउनवानी हुई है, ऐसा इल्ज़ाम विजय शिरसाट ने सहाफ़ती कॉन्फ्रेंस में आयद किया है। उन्होंने दीगर मौज़ूआत पर भी अपने मुतालबात पेश किए। आज औरंगाबाद महानगरपालिकेने जे अलॉट केलेला TDR आहे त्याच्या घोटाळ्याकरिता मी ही पत्रकार परिषद घेतली होती। ईटखेडा येथील गट क्रमांक 18 व 20 याचा अथर्व इन्फ्रा डेव्हलपर यांनी जो TDR मिळवला त्या TDRची जी प्रोसेस झाली त्या प्रोसेसमध्ये काही माहिती अधिकाऱ्यामार्फत मी जी माहिती मागवली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलिगॅलिटी माझ्या समोर आली। 2012ला हक्क सोड करून महानगरपालिकेच्या ताब्यात विकासबाधित रस्ता देण्यात आलेला होता। त्याच्या अंतर्गत त्यांना काही जागा ते स्वतः तिथे FSI म्हणून वापरणार होते आणि त्याच्यापैकी फक्त 4870.74 चौरस मीटर जागेचं त्यांना मोबदला घेणार असं त्यांनी हक्क सोड करून दिलेला होता। परंतु 2017ला असं न करता त्यांनी 14,993 स्क्वेअर मीटर जागेचा मोबदल्याची मागणी केली व त्याची मनपातर्फे जी शहानिशा केली गेली पाहिजे होती ती शहानिशा न करता त्याच्यावर आलेल्या आक्षेपांचा वेगवेगळ्या बाजूनी विचार करून न घेता फक्त एक वेगळा अँगल घेऊन त्याचा जो नवीन नियमाचा त्याला फायदा पोहोचवण्याकरता त्याला 14,000च्या ऐवजी 24,000 स्क्वेअर मीटरनी TDR मंजूर करण्यात आलेला आहे। त्या TDR मंजुरी करता त्यावेळेचे जयंत खरवडकर साहेब व त्यांच्याबरोबरचे तत्कालीन जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला असा माझा आरोप असून त्याच्या मागे मोठ्या पैशाचा व्यवहार झाला असेल। फक्त 42 लाखामध्ये खरेदी केलेली जागेचा TDR काहीतरी करोड 47 कोटी जो गव्हर्नमेंट भाव आहे त्याप्रमाणे होतो। म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याची जागा विकासबाधित रस्त्यात गेले तर तुला मोबदला भेटणार नाही असं म्हणून हे बिल्डर लोक त्याच्याकडून खरेदी करतात आणि नंतर मनपाशी साठगाठ करून करोडोचा मोबदला त्याच्या आगे तुपटतात।
सर्वसामान्याला त्याची माहिती नाही, सर्वसामान्यांना जनजागृती व्हावी व म्हाडा योजनेचा सुद्धा सर्वसामान्यांना हे मोठे बिल्डर फायदा पोचून देत नाही, त्याच्याकरता मी ही पत्रकार परिषद घेतली. लवकरच सर्वसामान्यांना सर्व विकास योजनेमध्ये हक्काचे म्हाडा अंतर्गत घरं उपलब्ध व्हावे याच्याकरता मी जनजागृती करते व लवकरच जनहित याचिका दाखल करें. नाजरीन, अब वक्त हो चला एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ATN उर्दू न्यूज़. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर.
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर, देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन। आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल। आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे। आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे। महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया। आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। हक्क जनसामान्यांचा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा। हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी। जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में इंद्रधनुष यानी गौसे ख़ज़ा यूथ फेस्टिवल की मेज़बानी करते हुए कामयाबी के साथ इख्तिताम अमल में आया। यूनिवर्सिटी के अहाते में गुज़िस्ता 4 यौम से 5 स्टेज पर मुख्तलिफ फ़नकारों ने अपने फ़नून पेश किए। मुंबई यूनिवर्सिटी ने गुज़िस्ता कई सालों से इंद्रधनुष यूथ फेस्टिवल का खिताब जीतने की रिवायत को बरकरार रखा है। कोल्हापुर की शिवाजी यूनिवर्सिटी ने गैर मुतवक्कित तौर पर पुणे यूनिवर्सिटी को हराकर रनर्स अप बन गई। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का इंद्रधनुष स्टेट लेवल यूथ फेस्टिवल इख्तिताम पजीर हुआ और आज तक़सीम इनामात की तकरीब मुनक़िद की गई थी। चांसलर रमेश बैस ने फेस्टिवल का इफ्तिताह किया। इख्तितामी तकरीब वाइस चांसलर डॉक्टर विजय फुलारी की सदारत में इख्तिताम पजीर हुई। इस मौके पर मारूफ अदाकारा सोनाली कुलकर्णी मेहमान खुसूसी के तौर पर मौजूद थी। इसके अलावा यूनिवर्सिटी के अफसरान और मुलाजिमीन और तलबा कसीर तादाद में मौजूद थे। 20वां इंद्रधनुष फेस्टिवल 3 से 7 नवंबर तक डॉक्टर पंजाब राव देशमुख ज़राई यूनिवर्सिटी अकोला में मुनक़िद होगा। डॉक्टर वीमा बाचल माझे प्रिन्सिपल होते आणि मला राहून राहून वाईट वाटतं की मला बुद्धी नव्हती की मी त्या पत्राची फोटोकॉपी काढून ठेवली नाही ना फोटो काढून ठेवलाय, नाहीतर गिरीश कर्नाडांनी माझ्या प्रिन्सिपलनं लिहिलेलं पत्र मी तुम्हाला प्रूफ म्हणून तरी दाखवू शकले असते। त्यावर डॉक्टर बाचलांनी गिरीश अंकलना उत्तर पाठवलं की एवढ्या उत्कृष्ट माणसाकडे माझ्या विद्यार्थिनीला काम करायला मिळत असेल तर मी तिला नक्की पाठवीन शूटिंगचे 25 दिवस। आणि 2 शिक्षकांमधला तो पत्रव्यवहार होता। सुदैवानं शूटिंग पुढे गेलं त्यामुळे मला परीक्षा वेळेत द्यावी लागली आणि माझा सिनेमा चेलुवी नाव होतं, हिंदी सिनेमा होता तो आणि त्याला सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। आणि
तुम्ही आज जसे यूथ फेस्टिवलसाठी जमलेला आहात तसंच भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दिल्लीत जायला मला मिळालं होतं आणि त्या वर्षीची मी यंगेस्ट कलाकार होते जिचा राष्ट्रपतींच्या हस्ते कौतुक केलं गेलं। एलोरा में छत्रपति शाहजी राजे भोंसले की 18 मार्च को मनोज जरांगे पाटिल के हाथों जयंती मनाई जाएगी। इसकी इत्तला सभापति कॉन्फ्रेंस में डॉक्टर बनसोड ने दी। 18 मार्चला शहाजीराजेंची जयंती आहे। आता 21व्या वर्षी आपण त्याला साजरी करतोय आणि यावर्षी थोडं मोठ्या प्रमाणात साजरी व्हावं असा आमचा सगळ्यांचा मानस आहे। कारण स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी 3 ठिकाणी स्वराज्याची पायाउभारणी केलेली आहे। जसं मी पत्रकार परिषदेत आपल्याला बोललो तर खरोखर अत्यंत जास्तीचं दुर्लक्ष म्हणजे कमालीचं म्हणता येईल असं दुर्लक्ष आतापर्यंत तिथे झालेलं आहे। तर मला असं वाटतं की मराठवाड्यातलं हे एक मोठं स्वराज्याचं पितृतीर्थ आहे। म्हणजे इथे आपण सगळ्यांनी मस्तक टेकायला 18 मार्चला आलंच पाहिजे आणि निश्चितपणे या कार्यक्रमासाठी मनोजदादा जरांगे पाटील आरक्षण योद्धा हे तिथे उद्घाटक म्हणून येत आहेत। ध्वजारोहण डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि नागपूरचे मुधोजीराजे भोसले छत्रपती शिवरायांच्या याच्यातले वंशातले तर मुधोजीराजे भोसले हे सुद्धा तिथे अध्यक्ष म्हणून येणार आहेत। याबरोबर विविध मान्यवर सर्व लोकांना आणि राजकीय असो सामाजिक असो प्रत्येक नेता असो कार्यकर्ता असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा शिवप्रेमी असो त्या प्रत्येकाने तिथे यावं असं आमचं आव्हान आहे। कारण इथं हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा कार्यक्रम नाही तर हा पूर्ण मराठवाड्यातल्या मिळून सर्व लोकांचा कार्यक्रम आहे। सर्व 18 पगड जातींचा सर्व 12 बलुतेदारांचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं। इव्हन मी असं म्हणेल की मराठवाडाच काय पण मराठवाड्याच्या बाहेरचे जितकेही शिवप्रेमी असतील यांनी इथे यावं आणि आपल्या या स्वराज्य पितृतीर्थाचं दर्शन घ्यावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो। गुज़िश्ता 4 माह से शहरियों को नल से पानी नहीं आने पर वो पुरतशद्दुद हो गए। हर यौम टैंकर से पानी मंगवाना पड़ता है। इसकी वजह से शहरियों ने महाडा ऑफिस के रूबरू हंडा एहतजाज किया और अपने मुतालबात के ज़िम्मे उन्होंने मज़ीद मालूमात दी। आमच्या इथे बाबा पेट्रोल पंप महाडा कॉलनी इथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी नाहीये। आम्ही टँकर आणून फार परेशान झालेलो आहे। आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे। ही महानगरपालिका झोपेचे सोंग घेतीये की काय घेतीये यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करणारच आहोत। आजच्या आज आमचा जर महाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही आयुक्तालयासमोर आमचा ठिय्या मांडून बसणार आहोत। कॉलनीतील पाणी प्रश्नासंदर्भात आपण पत्रकार मंडळीने आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलं त्याबद्दल तुमच्या पत्रकार मंडळीचं सर्व मीडिया ग्रुपचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आमच्या समस्या मांडण्यासाठी सर्वात मोठी मदत जर कोणाची होणार असेल ती तुमची होणार आहे गुरुदेव। तर आमच्या समस्या ज्या आहेत मागच्या 3 महिन्यापासून आम्हाला म्हाडा कॉलनीमध्ये पूर्वी कमी दाबाने पाणी यायचं आता पूर्णच पाणी बंद झाले। या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेतल्या पाणी पुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यापासून लावून सर्वांना लेखी निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप त्या मानाने त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही। ही दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा। दुसरी गोष्ट म्हणजे आमची पाण्याची पाईपलाईन जी आहे ही आजच्या 1992 वर्षी टाकण्यात आलेली त्यावेळी 4 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली होती। आज 2024 चालू आहे तरी पाईपलाईनमध्ये मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली। या संदर्भात सुद्धा आम्ही GVPR आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत। आमच्या म्हाडा कॉलनीत आज समस्या अशी आहे की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आमच्याकडे जर आजारी माणूस जरी कोणी येणार असलं तर आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही आमच्या कॉलनीत आता येऊ नका। आमच्याकडे पाणी प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही दुसरीकडे सोय लावा। इतकी परिस्थिती आमची वाईट झालेली आहे। महानगरपालिकेने जर त्वरित दखल घेतली नाही तर नाविलाजास्तव कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावे लागेल। आम्हाला त्या गोष्टीसाठी परावृत करू नका। लवकरात लवकर आमचे पाणी प्रश्न सोडवा। अजून एक महत्त्वाचा विषय आहे ज्याकडे गंभीर्याने दखल देणं गरजेचं आहे। म्हाडा कॉलनीच्या बाबा पेट्रोल पंप पासून जी मुख्य जलवाहिनी आहे त्याची तपासणी करून
पाणी कमी दाबाने येण्याचे दोन कारणं असू शकतात. एक अवैध नळ कनेक्शन आणि दुसरं म्हणजे पाईपलाईन जलवाहिनीमध्ये काही अडकलं असेल तर या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवण्यात यावं एवढी आम्ही म्हाडा कॉलनी वासियोंतर्फे तुम्हाला विनंती करतो. शहर के गांधीनगर इलाके में गुज़िश्ता 12 यौम से नल में पानी नहीं आने की वजह से शहरी पुरतशद्दुद हो गए. चिश्तिया चौक इलाके में म्यूनसिपल कॉरपोरेशन के पानी फराहमी मरकज़ पर इंतज़ामिया से जवाब तलब किया. गांधीनगर से मुंसलिक खोकड़पुरा इस मुकाम पर 4 से 5 यौम में पानी फराहम किया जाता है. ताहम गांधीनगर में 12 यौम से पानी नलों में नहीं आया है. शहरी पानी की टांकी के पास गए और पानी छोड़ने नहीं दिया जाएगा ऐसा रोल इख्तियार किया. दीगर वार्ड्स में पानी छोड़ते हैं, हमारे वार्ड में क्यों नहीं? शहरियों ने ऐसा सवाल पूछा. शहर में गांधीनगर इलाके में गुज़िश्ता 12 यौम से नल में पानी न आने की वजह से शहरी पुरतशद्दुद हो गए और उन्होंने चिश्तिया चौक इलाके में म्यूनसिपल कॉरपोरेशन के पानी फराहमी मरकज़ जाकर इंतज़ामिया से जवाब तलब किया. उन्होंने एडीएन से बातचीत करते हुए अपने मुतालबात बयान किए. तर सध्या पहिले आपल्याला आमचा पाण्याचा विषय हे आम्हाला पाणी भेटते 1 तासामध्ये अर्धा तास पूर्ण घाण पाणी म्हणजे ड्रेनेजचा पाणी अक्षरशः पूर्ण काळा पाणी. एक 15 दिवसातून एक वेळ पाणी आल्यानंतर ते 1 तास पाणी सोडतात. 1 तास पाणी सोडल्यानंतर अर्धा तास ड्रेनेजचं पाणी येतं. ड्रेनेजचं पाणी आल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आम्ही 15 दिवसाचा स्टॉक करायचा कसा? 15 दिवसाचा स्टॉक केल्यानंतर तो वापरल्यानंतर ते म्हणतात की पाणी आलेलं नाही आहे, दुसरा टप्पा लागलेला आहे, तिसरा टप्पा लागलेला आहे अधिकारी म्हणतात. आणि बाकी दुसऱ्या एरियामध्ये पूर्ण सगळीकडे पाणी चालू आहे. हे फक्त इकडे आमच्याच याच्या एरियामध्ये तेवढे सांगितलं यांनी तेवढ्याच एरियामध्ये अन्याय करतायत. आणि 2 वर्षापासून ते म्हणतात की प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि कामाला डिले करू लागले मोठे अधिकारी. या अधिकाऱ्यांना बोला, त्या अधिकाऱ्यांना बोला, आश्वासनावर आश्वासन देत चालले. आम्हाला वेळेवरती पाणी पाहिजे आणि पाणी पूर्ण टायमावरती पाहिजे. तर पाणी सोडायचा टाईम पण दिलेला रात्री 3चा 4चा टाईम दिलेला आहे. आणि रात्री फोन केले यांना पाणी नाही आलं तर अधिकारी फोन उचलत नाही. सकाळी फोन केले तर ते म्हणतात की ते मोठ्या अधिकाऱ्यांना बोला, वरती वरिष्ठांना बोला म्हणून बोलतात. आता सध्या तर आम्ही 5-6 पासून आम्हाला 15 दिवस पाणी येत नाही. आणि पाणी आला तर अर्धा तासाचं इतकं घाण येतं, ड्रेनचं पाणी येतं. पाणी असं प्यावं वाटत नाही. पाणी एकदम बाहेर सोडावं लागतं. आणि थोडं वेळ पाणी जर चांगलं आलं मग ते बंद करून देतात. आणि पाणी भेटत नाही. चांगले पाणी यायला सुरुवात होते आणि ते बंद करून टाकतात. मग आम्हाला दुसरा टप्पा म्हणे असं म्हणतात ते आमचं झालं म्हणजे वेळ. त्यांचं असं म्हणणं आहे. आमचं तुम्हाला त्या 1 तास असं म्हणतात 1 तास आम्हाला अर्धा तास आमचं पाण्याचं घाण येतं. आणि त्याच्यात काय कधी आज तर सगळी लाईट पण गेली 15 मिनिट पाणी भेटलं. 15 मिनिट पाणी आम्ही काय प्यावं आणि काय करावं आणि ते 15 दिवसांनी चालावं. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. आइंदा इंतखाब में MIM की मौजूदगी खत्म होने की पेशनगोई शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जमान रुकन असेंबली संजय शिरसाठ ने की. ताहम भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार जाहिर होने के बाद MIM के उम्मीदवार का ऐलान किया जाएगा. MIM रियासती सदर रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील का बयान. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.